हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? सगळ्यात पहिल्यांदा एक्स्ट्रीमली सॉरी, लास्ट टाईमचा आपला वीकली टॉक नाही झाला. मागच्या 2.5 वर्षात आजपर्यंत कधी मी कॅन्सल नव्हता केला. हां, पोस्टपॉन केला होता 1-2 दिवस, पण लास्ट टाईम ऑनलाईन बॅचमुळे खरंच खूप जास्त गडबड झाली, त्यामुळे एक्स्ट्रीमली सॉरी. आणि मी एवढं सॉरी याच्यामुळे म्हणतोय की खूप जणांचे मेसेजेस आले की सर वीकली टॉकमध्ये ॲक्च्युली आम्हाला माहिती आहे की कसा अभ्यास करायचा आहे, पण तरी कुठेतरी एक बूस्टअप भेटतं, त्याच्यामुळे एक एनर्जी येऊन जाते. तो पार्ट आमचा नाही झाला, त्यामुळे ते मेसेजेस वाचून मला थोडंसं ते फील झालं. आणि असं प्रत्येक वीकली टॉक नंतर मुलं मेसेजेस करतात की सर चांगला झाला, बरं वाटलं आम्हाला, किंवा आमचा अभ्यास होतोय काइंड ऑफ. पण मागच्या वेळेस नाही झाला म्हणून खूप जास्त मेसेजेस होते डबल, आणि त्यावेळेस जास्त रिअलाइज झालं मला की हे खरंच किती इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. त्यामुळे एक्स्ट्रीमली सॉरी. तर याच्यानंतर कधीच असं होणार नाही. ती कसं लास्ट टाइम नवीन बॅच होती, सगळा सेटअप नवीन होता, थोडी ॲडजस्टमेंट करायला वेळ लागत होता, आणि खूपच जास्त वर्कलोड येऊन गेला होता सॅटर्डे संडेला, म्हणून मी कॅन्सल केला होता. काही जणांनी टोमणे मारले होते मला की सर आम्हाला विसरले की काय, मजाकमध्ये. पण नाही, तसं काही होणार नाही, तुम्ही काळजी करू नका. सो बेसिकली प्रत्येक वेळेस आम्ही वीकली टॉक घेईलच मी ॲट एनी कॉस्ट, तुम्ही त्याची काळजी करू नका, कारण त्याचा इम्पॉर्टन्स मला कळून गेला तुमच्या रिप्लायवरनं. असंही मला माहिती होतं, पण ज्यावेळेस नाही घेतला त्यावेळेस त्याचा इम्पॉर्टन्स जरा जास्तच दिसला. सो बिलकुल निश्चिंत राहा. आज आपण काय काय बघणार आहे ते बघू. आता मागच्या 2 आठवड्यापासून मुलं काय विचारताय, त्यांच्या डोक्यात काय चाललंय सध्या ते बघू. एक तर सर अपकमिंग एक्झामच्या डेट्सबद्दल जे टिपिकल स्टुडंट असतात ते विचारतातच आहे, कारण त्यांना त्याशिवाय दम नाही पटत. दुसरं की बोर खूप होतोय बाबा घरी, सो मग त्याला कसं फाईट करायचंय. ओल्ड स्टुडंटचा तर सध्या रुटीन काय पाहिजे, आणि खरंच खूप जण जास्ती बोर झालेले, किंवा काही जण नवीन नवीन मॉक देत आहे पण बाकीच्यांना थोडासा त्रास होतो, त्याबद्दल बघू आपण. लाईव्ह सेशन्सचं काय सर, आमच्यासाठी लाईव्ह सेशन आहे की नाही, कारण तुम्ही जुन्या मुलांसाठी काही करताय की नाही, नवीन मुलांचं ठीक आहे. तर हो, त्यांना सेटल करायला थोडासा वेळ लागला. तुमच्यासाठी पण आज भरपूर अनाउन्समेंट्स आहे, त्या सगळ्या अनाउन्समेंट आपण बघू. त्यानंतर ऑलिव्हर टेस्ट सिरीजबद्दल भरपूर जण विचारत होते, तर हो त्याचं उद्याच असणार आहे सगळं काही. संडेचा एक स्पेशल दिवस ठेवला होता, त्याच्याबद्दल मी डिटेलमध्ये सांगतो. आणि शकुंतला देवी येणार आहे, आणि काही आपले व्हिडिओज आहेत. दिल बेचारा पण आहे, पण आपण त्यावर करू चर्चा. तर सविस्तर सगळी चर्चा होऊन जाईल, टप्प्याटप्प्यात बघू. तर सगळ्यात पहिल्यांदा मी मेन मुद्द्यावरतीच हात घालणार होतो, याच्यावरती की तुम्हाला बोर जे होते त्याच्यावरती काय करायचं, आणि त्याच्या आधी फक्त एक्झाम डेट्स एकदा बघून घेऊ. सो बेसिकली मुलं विचारत होते सर एक्झाम डेट येणार आहे का, आयॉन डिजिटलला तुम्ही विचारलं का, काही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे का. ते बघा, परत एकदा मी क्लिअर करतो. आयॉन डिजिटलवाल्यांकडे काही बुकिंग्स येऊन जातात, बट स्टील सगळ्यांना माहिती की त्या बुकिंग्सवरती आता कोरोनामुळे किती विश्वास ठेवायचा हा प्रॉब्लेम आहे. विश्वास म्हणण्यापेक्षा त्यांच्या एंडनी ते बरोबर सांगताय, पण आपल्याला माहिती की सिच्युएशन इतकी खराब आहे की ते होईल की नाही म्हणून. आणि जोपर्यंत सगळ्या ठिकाणची सिच्युएशन प्रॉपर होत नाही, त्यामुळे एक्झाम होण्यात काही पॉईंट नाही. सो हे मी दरवेळेसच सांगतो, यात काही विशेष नाही सांगत आहे. पण हा, एक्झामच्या डेट्स होते त्यांच्याकडे काही, पण मी एकही डेट सांगत नाही, कारण ते म्हणे सर सांगूच नका म्हणे तुम्ही, कारण परत तुम्हीच तोंडावर पडणार आहे, कारण काही उपयोगच नाही सांगून. सो एक्झाम डेटचं काही टेन्शन घेऊ नका. पण मुलं हे विचारत होते की सर एक्झाम डेट आम्ही का विचारतोय, कारण त्यांनी एक बूस्टअप भेटतं, अभ्यास करायला एनर्जी येते. अग्रीड, टोटली अग्रीड, हे तुमचं एकदम बरोबर आहे बोलणं, खरं आहे ते. पण मी काय म्हणतो, तुम्ही एक थोडा प्रॅक्टिकली विचार करा ना. जेव्हा केव्हा या सगळ्या सिच्युएशनमधून आपण बाहेर पडू, जेव्हा सिच्युएशन नॉर्मल होईल, हे सगळ्यांना माहिती की धप्पाधप सगळ्या एक्झाम होणार आहे. मग वेट का करायचंय, कारण मला काय वाटतं ना, ते रिग्रेट नको व्हायला. ते रिग्रेट कसं, LICचं मी नेहमी एक्झाम्पल देतो, आताही तेच सांगतो. LICचा जेव्हा पेपर झाला होता ना, तर खूप मुलं म्हटले होते की सर खूपच मोठी ऑपॉर्च्युनिटी होती, पण आम्ही प्रिपेअर्ड नव्हतो. तर बस हा प्रॉब्लेम आता नको व्हायला, त्यामुळे आता पूर्णपणे कम्प्लीट प्रिपेअर्ड राहा. जेव्हा केव्हा लॉकडाऊन ओपन होईल, ऑगस्ट एंड, सप्टेंबर एंड, ऑक्टोबर एंड, नोव्हेंबर एंड, पण एवढं तर माहिती नाही की एकदा ओपन झालं की धपाधप एक्झाम होणार आहे. आणि मग तुमची हालत जुन्या मुलांसारखी झाली पाहिजे की एकदाच आम्ही इतक्या एक्झाम्स दिल्या की 4-4, 5-5 रिझल्ट आहे, आता कोणता जॉईन करू, हा मला टेन्शन आहे. तर इतकं तुमचं खरंच प्रिपरेशन झालंय का, खरंच स्वतःच्या मनाला विचारा बरं का. आणि नसेल झालं तर मग आपण करू ना. आणि नो डाऊट त्यामुळे तुम्ही म्हणता की सर बोर होतोय, पाहिजे तसा अभ्यास होत नाहीये. लॉकडाऊन स्टार्ट झाला त्यावेळेस खूप मजा आली, नंतर मध्ये थोडंसं ढिल्लं पडलो, परत येतंय, किंवा वीकली टॉकमुळे कधी कधी बूस्टअप भेटतं, त्याबद्दलही मी बोलणार आहे. पण ही फॅक्ट एक्सेप्ट करा, एक्झाम डेट्स जे पण मुलं कंटिन्युअस मेसेजेस करताना, कॉल्स करून विचारताना, आता मी पण आयॉन डिजिटलवाल्यांना विचारणं सोडून दिले, कारण की पॉईंटच नाही ना यार. विचारून उगा कन्फ्यूज करायचं. मागे काहीतरी 12 जून सांगितली होती, परत 6 सप्टेंबर येणार होती, पण पॉईंटच नाही त्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की जोपर्यंत सिच्युएशन नॉर्मल होत नाही तोपर्यंत एक्झाम होणार नाहीये. पण दॅट डज नॉट मीन की एक्झाम होणारच नाही. एक्झाम होतील, पण अशा धप्पाधप होतील पुढे, की मग त्यावेळेस तुम्ही प्रिपेअर्ड पाहिजे. ठीक आहे, हा पॉईंट क्लिअर. बाकी दुसरा तुमचा जो अँगल होता की सर बोर होतंय वगैरे, त्याच्यावरती मी येतो सेकंड पॉईंटवरती. नो डाऊट मी हे पूर्ण मान्य करतो की तुम्हाला तेवढं एनर्जी येत नाहीये, थोडंसं बोर होतंय. पण मी काय म्हणतोय, 100च्या 100% मुलांना बोर होते का, जरा थोडंसं नीट बघावं. तुमचे जेवढे फ्रेंड सर्कलमध्ये सगळे असेच नमुने आहेत का की हा तोही घरी टाइमपास करतोय, मी करतोय, तोही मजाच करतोय, मी पण शेतातच जातोय आणि टाइमपासच करतोय. सगळेजण असं करतायत का? नाही ना. काही जण तर अभ्यास करताय ना. आणि मला सांगा, सगळ्यांचं सिलेक्शन होतं का? काही जणांचं सिलेक्शन होतं ना. त्यामुळे हा पॉईंट पण क्लिअर आहे ना की जे मुलं आता मेहनत करताय, सिलेक्शन पण त्यांचंच होणार आहे. त्यामुळे तुम्ही तो एक विचार करा ना. तुम्ही त्या 90%, 95% क्राऊडकडे नका बघू की जे रिलॅक्स बसलेले अभ्यास करत नाहीये, किंवा जे कारणं सांगतायत. कमॉन, तुम्ही यांच्याकडे पण बघा जे अभ्यास करताय.
थोडा का होईना पण करताय ना, समथिंग इज बेटर दॅन नथिंग, त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही स्टार्ट तर करा. आणि नो डाऊट त्यासाठी तुम्हाला ना ग्रुप लागणार आहे. थोडेसे तुमच्या जवळचे आजूबाजूचे मेंबर्स असे बघा की ते थोडेसे पॉझिटिव्ह असतील, जे करणारे असतील. जे न करणारे त्यांना थोडंसं सोडून दुसऱ्यांकडे जा, मग त्यांनाही लाज वाटेल आणि ते तुमच्या सोबत बरोबर अटॅच होऊन जातील. सो मला तो एक पॉईंट क्लिअर करायचा आहे की जे मुलं ते बोर म्हणतायत ना, अग्रीड असं होतं, पण त्याच्यामध्ये काही नवीन नवीन ऍक्टिव्हिटीज करत राहायच्या. जसं टेलिग्रामच्या लाईव्ह सेशनचा भयंकर फायदा होतोय मुलांचा, कारण की तिथे ना तुम्हाला असं बांधल्या गेलेलं आहे. तुम्हाला माहिती की इथं 2 तास स्टाफ ऑनलाईन असतो, एवढे सगळे मुलं आपल्या समोर क्वेश्चन आन्सर देत असतात. मग थोडंसं आपल्याला फील होतं यार आपल्याकडे मिस नाही झालं पाहिजे. आता जे स्टुडंट आधीपासनं लॉकडाऊनच्या स्टार्ट झाल्यापासनं जेव्हापासनं टेलिग्राम लाईव्ह सेशन चालू झाले, जेव्हापासनं ते करतायत ना, त्यांना अशी फिलिंग असते सर एक जरी दिवस मिस झाला ना, असं वाटतं कितीच मिस केलं आपण. त्यामुळे ते तिथे येऊनच बसतात आणि त्यांचा कॉन्फिडन्स बघा आता किती भयंकर आहे. सो माझं हे म्हणणं आहे की या ऍक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करा जिथं आम्ही तुमच्याकडनं करून घेतोय फोर्सफुली. तर टेलिग्रामचे सेशन्स झाले, त्यानंतर आता युट्यूबच्या सेशन्सची मी अनाउन्समेंट करेल. तर अशा गोष्टी बघा. आणि जमलं तर जरा अजून बाकीच्या मेंबर्सला सोबत पकडून मॉक टेस्टचं बघा ना. मॉक टेस्टमध्ये चॅलेंज ठेवा. आता RRB पेपर सगळ्यांना माहिती सोपा आहे, 80 क्वेश्चन्स आहे ना. चॅलेंज ठेवा, कोणाला 60+ येतात, कोणाला 65+ येतात. त्या चॅलेंजने अभ्यास करायला मजा येईल ना. ठीक आहे, तर टप्प्याटप्प्यात सांगतो मी तरी. इथे बघा मी ज्या पद्धतीने बोलणार होतो, मान्य आहे तुमचा मूड खराब आहे, पण त्यासाठी तुमची सराउंडिंग मॅटर करेल आणि सराउंडिंग थोडी चांगली ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर जे मुलं लॉकडाऊनपासून करतायत त्यांचं मी एक्झाम्पल दिलं की त्यांची पॉझिटिव्हिटी बघा किती आहे आणि त्यांची एनर्जी किती वाढलेली आहे आता, की हो सर आता जर एक्झाम आली तर मेन्समध्ये पण आम्हाला फायदा होईल. तर तसं तुम्ही करायला पाहिजे. जे पण नाही करत त्यांनी पहिले करा. ठीक आहे, त्यानंतर 2 ऑप्शन्स तर आहे सध्या, हे मी आत्ता पण बोललो की एक ऑप्शन आहे की रडत बसणं, हे असं आणि दुसरं ऑप्शन आहे की नाही जे करताय त्यांच्याकडे बघून थोडं स्टार्ट करणं. तर मला वाटतं सेकंड ऑप्शन जास्त बेटर राहील. भले 1% जरी स्टुडंट तुम्हाला भेटले की जे करताय तरी त्यांच्याकडेच बघा. तो पूर्ण ग्रुपचा ग्रुप खराब नका करू. आता भरपूर ग्रुप होते 5-6 जणांचे, ज्यांचे असे त्यांचे मी सांगत होते की सर हिचा पण अभ्यास होत नाही, सर याचा पण होत नाही. ती नका कंप्लेंट करू, ज्याचा होतोय ना त्याच्याकडे बघा. थोडा माइंडसेट चेंज करा. जसं आपण म्हणतो ना की ग्लास अर्धा भरलेला आहे किंवा अर्धा रिकामा आहे, तर अर्धा रिकामा म्हणण्यापेक्षा अर्धा भरलेला आहे या ॲटिट्यूडने बघा ना, आणि तुम्हाला डेफिनेटली फायदा होईल. हे आता सध्या कसं आहे ना, थेंबे थेंबे तळे साचे टाईप आहे. तुम्ही थोडं करताय, तुम्हाला दिसत नाही, पण जेव्हा लॉकडाऊन ओपन होईल ना तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही किती अभ्यास करून ठेवला होता. त्यामुळे थोडं का होईना पण कॉन्ट्रीब्यूट करत राहा. त्याच्यामध्ये गणेशचं मला एक्झाम्पल द्यायचं होतं. आता गणेशशी मी बोललो, तो म्हणे की सर मी गावाकडे शेतामध्ये सर खरंच खूप काम करावं लागतं, कारण आई वडिलांना तसं बघितलं जात नाही म्हणे, त्यामुळे आम्ही त्यांना मदत करतोय. तर ठीक आहे, हा गणेशचा जेन्युइन प्रॉब्लेम आहे. पण बाकी सगळेजण काय खरंच शेतात जात आहेत का? सगळे शेतात जात आहेत का? तुम्हाला एवढं काम आहे का? आता बऱ्याच जणांशी मागे बोललो होतो, ते म्हणत होते की सर मे एंड पर्यंत खूप काम होतं, आता आम्हाला काम नाही, किंवा जून एंड पर्यंत काम होतं, आता आम्हाला काम नाही. प्रत्येकाची सिच्युएशन्स वेगवेगळी. तर आता जो काय तुमचा एक पिरियड होता मेहनतीचा तो होऊन गेला तिकडे, पण आता तुमच्याकडे वेळ आहे ना. मला एवढं तर कळतंय काही तर असे असणार आहेत आपल्या याच्यामध्ये की जे बेड टी पण घेत असतील, एवढं रिलॅक्स लाईफ असेल त्यांची की एकदम रिलॅक्स चाललंय, सर लॉकडाऊन आहे, घरचे पण काळजी घेत आहे, असे पण काही स्टुडंट असतील ना. तर प्रत्येकच जण मला नाही वाटत की शेतात जाऊन तेवढी मेहनत घेते. तर जे ज्यांच्याकडे लक्झरी आहे ना त्यांनी तरी अभ्यास करा. त्यांनी यांच्याकडे तरी बघा ना की हे किती मेहनत घेतात, आपण ऍटलीस्ट एवढं तर करू शकतो. आणि जे मुलं गावाकडे आहेत, शेतात आहेत, त्यांना पण मी सांगतोय की तुम्ही पण इंटरनेट नाहीये किंवा सर लाईट नाहीये, हे रिझन्स व्हॅलिड आहेत तुमचे, मान्य आहे, पण तरी त्याला बाजूला ठेवून काहीतरी वे आउट काढण्याचा प्रयत्न करा. तुम्ही प्रत्येक वेळेस ते एक्सक्यूज नाही देऊ शकत ना, सर लाईट नसते म्हणून मी अभ्यास करत नाही, हे नाही. भाऊ भरपूर जण करता पण आहे. त्यामुळे आता तुमच्यावरती की तुम्ही कसं त्यातनं वे आउट काढता पुढे जाता. कारण 100 पैकी जे 4-5 मुलं वे आउट काढतील तेच पुढे जातील आणि तेच सिलेक्ट होतील ना. तुम्ही बघा ना क्लासमध्ये ऍडमिशन्स किती असतात, सिलेक्शन किती होता, सगळ्याच्या सगळे 100च्या 100 स्टुडंट सिलेक्ट होता का? नाही होत ना. त्यामुळे तुम्हाला थोडं वे आउट तर काढावं लागणार आहे. आणि तुम्ही स्वतःला फक्त एवढं अनालाइज करा नाही का आरच्या समोर उभं राहून की तुमची सध्याची लेवल एवढी आहे का की तुम्हाला बँकेत गव्हर्नमेंट जॉब भेटला पाहिजे सध्या. तुम्ही स्वतः म्हणाल की नाही सर माझं ना थोडं RC वीक आहे, नाही सर माझं इनपुट आउटपुट वीक आहे, किंवा माझं लॉजिकचे मला अवघड पझल्स जमत नाही, किंवा माझं क्रिटिकल रिझनिंग येत नाही. क्रिटिकल रिझनिंग न येणार किती जण असतील? मग हाच टाइम आहे ना, किंवा मॅथ्सचे वर्ड प्रॉब्लेम येत नाही. त्यासाठी आम्ही तर लाईव्ह सेशन घेतोच आहे, पण तुम्ही पण मग ग्रुपमध्ये क्रिटिकल रिझनिंगचे क्वेश्चन डिस्कस करू शकता. रोज 5-5 क्वेश्चन जरी डिस्कस केले तरी भयंकर इम्प्रूव्हमेंट होईल. आणि टाइम आहे ना तेवढा, किंवा दररोज RC करा. आता RCचे नवीन ऍक्टिव्हिटी चालू केलेली आपण टेलिग्रामवरती. दररोज तुम्हाला एक RC टाकणार आहे. आणि काही मुलांची डिमांड होती की सर केसलेटचा खूप फायदा झाला, DIचा होतोय, GOTचा होतोय, पझल्सचा होतोय, RC चालू करा. चला ठीक आहे, RC पण चालू केलंय. आजपासून बघा तुम्ही दररोज तुम्हाला एक RC दिसेल. इनफॅक्ट कालपासून चालू झालं असेल. सो मी म्हणतो की तुम्ही फक्त डिमांड करा, आम्ही त्या कंप्लीट करायला तयार आहे. काही मुलं म्हणतो की सर ऑलिव्ह बोर्डच्या टेस्ट सिरीजचा अनालिसिस घ्या, जसं तुम्ही क्लासमध्ये घ्यायचं. क्लासमध्ये घ्यायचो आपण कारण तेवढं पॉसिबल होतं. तर ऑनलाईनमध्ये कसं होईल तरी मी नेक्स्ट वीकपासून नक्की चालू करेल, कारण उद्या मी तुमचं एक सेशन ठेवलेलं आहे. त्या आहेत पुढे अनाउन्समेंट, मी त्या करतो सगळ्या. मला सांगा
सांगायचं काय बेसिकली, तुम्ही खरंच स्वतःला अॅनालाइज करा की आपली तेवढे कॅलिबर आहे का. ह्या भरोशावर नका बसू की ठीक आहे बऱ्यापैकी अभ्यास झालेला, लॉकडाऊन ओपन झालं की डायरेक्ट टेस्ट देऊन पास होऊन जाऊ. तसं नाही होणार ना. तर जे वीक एरिया जातात त्याच्यावरती येऊन जा. मार्च एप्रिल पासून आम्ही तुम्हाला फक्त कंटिन्यू अभ्यास करा म्हटलं, नंतर मी मेन्ससाठी जास्त फोकस केला. आणि आता मला असं वाटतं की आता अशी सिच्युएशन आहे की आता तुमचा जो बेकार वीक एरिया होता लाईक क्रिटिकल रिजनिंग झाला किंवा वर्ड प्रॉब्लेमचे काही टॉपिक, त्याला पूर्ण स्ट्रॉंग करायचा प्रयत्न करा. त्यासाठी ग्रुप मेंबर्सला पकडा. कोणाकडे नसतील तर मला कॉन्टॅक्ट करा की सर मला फक्त वर्ड प्रॉब्लेमसाठी मेंबर्स पाहिजे, किंवा मला क्रिटिकल रिजनिंगसाठी पाहिजे, किंवा मला हॉलिवूडच्या टेस्ट सिरीजच्या शेअरिंगसाठी पाहिजे. काही असलं तर असे कॉन्टॅक्ट करा तुम्ही, मी तुम्हाला बिलकुल मदत करेल आणि भरपूर जणांना करतो पण. सो ठीक आहे, गणेशचा पॉईंट क्लिअर झाला. त्यानंतर रिसोर्सेस तर तुमच्याकडे काही कमी नाही आहे, कारण की ऑनलाईन तर सगळे डाऊट्स क्लिअरिंग फॅकल्टी पण अवेलेबल आहे. फक्त आता मागे ऑनलाईन बॅचमुळे मी थोडासा बिझी होतो म्हणून लवकर रिप्लाय नाही दिले, पण आता परत मी सगळ्यांना रिप्लाय द्यायला व्यवस्थित चालू केलेलं आहे. आता माझं रुटीन पण बनवून गेलेलं आहे. त्यानंतर अजित सर आहेत तिकडे, ओम सर आहेत, तर तो तर इश्यूच नसेल कोणाला की सर माझा डाऊट सॉल्व्ह होत नाही म्हणून. भरपूर फॅकल्टी पण आहे आणि जुने स्टुडंट पण, आणि एवढा मोठा ग्रुप बनवून ठेवलेला आहे ना, त्याच्यावरती तो मुलं चॅलेंज घेतात. त्यामुळे तुम्ही ना जेवढे सोर्सेस आहेत तुमचे ते पूर्ण यूज करण्याचा प्रयत्न करा. असं नको व्हायला की सगळ्या गोष्टी होत्या आणि एक्झाम्स पण येऊन गेल्या नंतर रिअलाइज झालं की यार मी त्यावेळेस अभ्यास नाही केला. मी परत सांगतो, ते रिग्रेट नको व्हायला. ते LIC सारखं रिग्रेट ना सगळ्यात भयंकर काम आहे, सगळ्यात वाईट वाटतं त्यावेळेस. सो लास्ट पॉईंट एवढाच सांगेल मी याच्यामध्ये, ओल्ड स्टुडंटच्या याच्यामध्ये, की जे पण लाईव्ह सेशन करत नाहीये त्यांनी करा, आणि जे कोणी करतंय त्यांनी त्याचा खरंच किती यूज आता मेन एक्झामसाठी होतोय ते बघा. तुम्ही मॉकमध्ये त्याचे एक्सपेरिमेंट करा. त्याच्यामध्ये बघा 20 मिनिट्सची मी जी ऍक्टिव्हिटी सांगितली त्याचा भयंकर फायदा होतो मुलांना, जे मला पॉझिटिव्ह फीडबॅक देतात. 20 मिनिट्सच्या ऍक्टिव्हिटीचा खूप पॉझिटिव्ह फीडबॅक येतो नेहमी. त्याच्यानंतर याचा येतो लाईव्ह सेशनचा येतो. आणि काही जे मुलं ग्रुपमध्ये करतात ना GK डिस्कस वगैरे, तर ते म्हणतात की त्यामुळे आम्ही बांधल्या गेलेलो की दिवसातला इतका वेळ आम्हाला इथे द्यायचा आहे. कारण ट्रस्ट मी एकट्याला दिवसभर करायला ना खरंच बोर होईल. त्यामुळे तुम्ही ग्रुप मेंबर चांगले पकडा, त्यांना थोडं मोटिवेट करा आणि थोडंसं डिस्कशन करत राहायचं मध्ये. क्लिअर. सो ओल्ड स्टुडंटच्या रुटीनवरती येतो मी. मला वाटतं की हे बोर्डमचा पॉईंट क्लिअर झाला असेल, त्याच्याबद्दल बरंच बोललो मी. ओल्ड स्टुडंटच्या रुटीनचं काय असणार आहे, रुटीन मला वाटतं असं पाहिजे, ज्यांच्याशी मी बोललो आता मागच्या वीकमध्ये आणि या वीकली टॉकच्या आधी पण बोललो, मॅक्झिमम जणांच्या डोक्यात काय ना, 2 महिन्यानंतर काय होणार आहे, 3 महिन्यानंतर काय होणार आहे, लॉकडाऊन कधी ओपन होणार आहे, मग सर ते बँका प्रायव्हेटाईज होऊ लागल्या, बरं ते नीती आयोगने एक पिल्लू सोडून दिला आता की असं होणार आहे, रेल्वेचा फॉर्म भरला होता 2 वर्षापूर्वी त्याचं काहीच नाही आहे, 1 करोडात फॉर्म होते, कसं काय होईल. अरे ते तुमचं टेन्शन आहे का, ते गव्हर्नमेंट पाहिजे ना, तुमचं काम काय. मला एक खरं डोकं फिरलं होतं माझं त्याच्यावर. पोरांच्या अति जास्त फ्युचरचा विचार करायला लागले. थोडंफार नॅचरल पण आहे, कारण की सध्या लॉकडाऊनमुळे एम्प्टी माइंड्स डेविल वर्कशॉप टाईप अशी सिच्युएशन झालेली तुमची. बट स्टील मी तुम्हाला म्हणाल, तुम्ही अति जास्त पुढचा विचार नका करू. फार तर आठवड्याभराचा विचार करा आणि तेवढ्या ऍक्टिव्हिटीवरती फोकस करा. कारण बाबा कोरोनाने तर मला तर एवढं शिकवलेलं आहे की बाबा कोणतीच गोष्ट आता सर्टन नाही राहिलेली. कोणीच असं म्हणू शकत नाही की मी लाईफमध्ये सेट झालेलो आहे, की चला आता माझा गव्हर्नमेंट जॉब सेफ आहे, किंवा माझा प्रायव्हेट जॉब सेफ आहे, किंवा माझा बिझनेस सेट आहे, व्हॉट एव्हर. असं मला नाही वाटत आहे, कारण की काही ना काही प्रॉब्लेम्स तुम्हाला आयुष्यभर येणार आहे, तुम्हाला फाईट करत राहावं लागणार आहे. सो मला असं वाटतं अति जास्त पुढचा विचार नका करू. तो एक कोट होता बघा, खूप आधी मी वाचलेला होता, की पास्टमधल्या एक्सपिरियन्सचा विचार करून प्रेझेंटमध्ये फ्युचरचा विचार करायचा. हे कोट खूप भारी होतं, पण असं मला पर्सनली वाटतं आता की खूप जास्त फ्युचरचा विचार करण्यात हे मजा नाही आहे. सध्या प्रेझेंट सिच्युएशन इतकी चेंज होते पटापट डे बाय डे, तुम्ही फक्त यालाच टॅकल करा. सो सगळ्यात सिंपल, तुम्ही अति जास्त 2-3 महिन्याचा विचार करण्यापेक्षा आठवड्याभराचा विचार करा. आठवड्याभराची टास्क ठेवा. तसंही आपण वीकली टॉक घेतोच आहे. आठवड्याभर 10 दिवस, 4 दिवस, 2 दिवस याचा विचार करा. कारण हे जे छोटे छोटे गोल जर अचीव्ह झाले ना, तर तुम्हाला मजा येईल. तर भरपूर जुन्या मुलांना मला हेच झापायचे फक्त. इथं क्लासमध्ये तर बेकार बोललो असतो मी तुम्हाला, ग्रुपनी जसं बोलवायचं सगळ्यांना अनालिसिससाठी केबिनमध्ये, तसंच मला आता इच्छा होत होती की यार हे पोर पुढचाच खूप विचार करू लागले. सर मध्ये कधीच होईल आणि जॉईनिंगच कधी येईल. अरे जॉईनिंग लेट येते तर येऊ द्या ना, तुम्ही RBIचा अभ्यास करा ना, ज्यांचे रिझल्ट आलेले आहेत. तुम्हाला तो चांगला ऑपॉर्च्युनिटी भेटलेली ना. आधी तर बोंब मारत होते की सर RBIचं कसं होईल आणि प्रायव्हेटाईज झालं तर कसं. मग जर करा RBIचा अभ्यास, ते आहे तुमच्याकडे. सो अभ्यासाकडे लक्ष द्या, बाकी गोष्टींकडे लक्ष नका देऊ. सर डेट्स कधी येणार आहे वगैरे वगैरे. तर त्याच्यामुळे माझं थोडंसं डोकं फिरलं होतं. तर तो पॉईंट एक लक्षात ठेवा. अति जास्त पुढचा विचार नका करू, प्रेझेंटचा विचार करा. काय करायला पाहिजे, रुटीन तुमचं टेलिग्रामचं लाईव्ह सेशन ज्यांची पण बॅच झालेली त्यांनी चुकून पण मिस करू नका. कारण ते 2+2+2 6 आवर्स जे आहेत, 2 तास इंग्लिश, 2 तास लॉजिक आणि 2 तास मॅथ्स, याच्याने तुम्ही बांधल्या जाताय. आम्ही तुमच्याकडनं ते करून घेतोय, किंवा तुम्हाला एक प्रेशर असतं की अरे हा सर तिथं आहेत अवेलेबल, स्टाफ अवेलेबल आहे, एवढे मित्र तिथं करताय. त्यामुळे ते चुकून पण मिस नका करू. आणि त्याचा फायदा इतका झालेला आहे ना, तुम्हाला जर स्क्रीनशॉट दाखवायचे तर 70-80 स्क्रीनशॉट दाखवू शकतो मी, की जे स्टुडंट म्हणतील की सर आम्हाला फायदा झालेला आहे. खूप जणांना झालेला आहे आणि ते करत राहा. मी तुम्हाला परत सांगतोय, त्याचा लगेच तुम्हाला इम्पॅक्ट नाही दिसणार, पण जेव्हा एक्झाम होईल ना त्यावेळेस तुम्हाला वाटेल की अरे खरंच खूप फायदा झाला. आता काही नितीन नावाचा एक स्टुडंट आहे, त्याला तुम्ही खूप ऍक्टिव्ह बघतोय मागच्या काही दिवसांपासून. तो नितीन आधी नव्हता. आणि जे मुलं आधी खूप जास्त ऍक्टिव्ह होते त्यांनी परत थंड नका पडू, कंटिन्यू राहा तिथे. नो डाऊट कधी कधी तुम्हाला आन्सर द्यायला बोर होत असेल की चला यार मला जमतंय, बाकीच्यांना चान्स देऊ, तर ठीक आहे. पण टेलिग्राम लाईव्ह सेशन चुकून पण मिस करू नका. त्याच्यात अजून काही मुलांची कंप्लेंट होती नवीन बॅचच्या की
3 वाजता माझं नेमकं नवीन बॅचचं लेक्चर होतं मॅथ्सचं, आणि 3 वाजता इकडे नेमकं लॉजिकचं टेलिग्रामवर सेशन असतं. तर त्यासाठी आता मॅथ्सचा टायमिंगही चेंज केलं आहे. त्या एका रिझनमुळे चेंज केला असं नाही आहे, बाकी पण रिझन्स होते, पण ते पण एक रिझन होतं. त्यामुळे माझ्या लाईव्ह ऑनलाईन बॅचचा टायमिंग आहे मॅथ्सचा सकाळी घेतलेला आहे, की जेणेकरून लॉजिकचं सेशन त्यांना अटेंड करता येईल, कारण लॉजिकला खूप जणांना तिथे इंटरेस्ट होता की खूप जबरदस्त घेत आहे म्हणून. सो ती एक गोष्ट बघा यार तुम्ही, ते एक 100% करायला पाहिजे. टेलिग्रामचं लाईव्ह सेशन 6 आवर्सचं. त्यानंतर ग्रुप मेंबर्सला एकट्याने करू नका. जर 5-6 जणांची टीम असेल ना, तर एकटं लाईव्ह सेशन करण्यात काही मजा नाही. सगळ्यांना मोटिवेट करा की तुम्ही पण या, म्हणजे एक तर तुमच्यात पण कॉम्पिटिशन राहील आणि तुम्हाला तुमची कॉम्पिटिशन बाकीच्यांसोबत पण दिसेल की बाकीचे किती करताय. सो तो एक पॉईंट बघा, एकट्याने करू नका. जसं की समजा आता शुभम लोहारेचा ग्रुप आहे, तर मी शुभम लोहारेला म्हणेल की तू मला एकटा ऍक्टिव्ह दिसतोय पण त्याचा काही यूज नाही, तू तुझ्या पूर्ण एंटायर ग्रुपला ऍक्टिव्ह कर, तिथं सगळ्यांना घेऊन या. किंवा आता पूनमचा ग्रुप झाला तर सगळ्यांनी यायला पाहिजे, नुसतं कल्पनाने ऍक्टिव्ह राहून काही उपयोग नाही. किंवा मधुसूदनचा ग्रुप तर थंडच पडला काय माहिती, मधुसूदन क्वेश्चन टाकत होता ऍक्च्युअली 2 दिवसापूर्वी बघितलं. सो बेसिकली असं तुम्ही सगळ्यांना तिथे जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला एनर्जी येईल आणि खूप जास्त मजा येईल ते करण्यामध्ये, कॉम्पिटिशन पण राहील. आणि मग तुम्ही असं डिसाईड करू शकता की यार कोणती तरी एक मॉक टेस्ट आपण सगळेजण देऊ, जमलं तर त्या मॉक टेस्ट अनालिसिस मी पण घेईल, कारण मला पुढे त्यांनी सांगितलंच, मी पुढे बोलणारच त्याबद्दल. सो रुटीन काय होतं, एक तर फ्युचरचा जास्त विचार नका करू, दुसरं लाईव्ह सेशन अटेंड करा 6 आवर्सचे. त्यानंतर मॉक टेस्ट द्यावं लागेल तुम्हाला, कारण की आता बऱ्यापैकी एवढं तुम्ही रिव्हिजन करताय तिथे, तर मॉक टेस्टमध्ये कळालं तर पाहिजे काय. आणि मॉक टेस्ट ग्रुप मेंबरला सगळ्यांनाच द्यायला लावा. त्यानंतर प्रीच्या मॉक टेस्टचे तुम्ही चॅलेंज घेऊ शकता, हे तुम्हाला मी आधी बोललो, कॉम्पिटिशन ठेवा त्याच्यामध्ये. आणि मागचा जो वीकली टॉक होता त्याच्यामध्ये मी RRBची स्ट्रॅटेजी सांगितली होती, त्याच्यावरही खूप जास्त मेसेजेस आले होते की सर या स्ट्रॅटेजीमुळे आता बरं वाटतंय करायला. पण मी म्हणाल ती स्ट्रॅटेजी 100% इम्प्लिमेंट नाही होणार सगळ्यांसाठी, थोडं चेंज होऊ शकतं. तुम्हाला एक स्टार्ट करण्यासाठी ती स्ट्रॅटेजी बरोबर दिली होती. जशी जशी एक्झाम जवळ येईल ना, त्याच्या आपण सगळे बाजू बघून घेऊ की असं स्टार्ट केलं तर कसं होईल, तसं स्टार्ट केलं तर कसं होईल. कारण काय की जुने स्टुडंट जे आहेत ते तर फर्स्ट क्वेश्चन टू लास्ट क्वेश्चन डायरेक्ट मारून देतात, त्यांना काही टेन्शन नसतं. तर ते पण मी सांगेल, पण जशी एक्झाम जवळ येईल तशी. आता मला वाटतं मी जी लास्ट टाइम स्ट्रॅटेजी सांगितली होती ती बिलकुल कंटिन्यू करा आणि थोडेफार चेंजेस करा त्यामध्ये, थोडेफार. आता थोडेफार चेंजेस कसे करणार, तुमच्या मॉकचे स्कोर बघून. जसा अजय नावाचा एक स्टुडंट आहे, अजय रेग्युलर स्कोर पाठवतो, त्याची ॲक्युरेसी असं असायचं आधी की 3 आणि 4 असे 6-7 क्वेश्चनना 100% चुकायचे क्वांट आणि लॉजिकचे म्हणून. आता मी त्याचे कन्सिस्टंटली स्कोर बघतोय, 0-0च रॉंग असता, एखादा चुकतो कधी चुकला तर मॅथ्समध्ये, तर त्याने ॲक्युरेसी इतकी भारी केलेली, तो रेग्युलर स्कोर पाठवतो मला. आता त्याला चॅलेंज काय आहे की समजा त्याचे 80 पैकी 66 क्वेश्चन्स अटेम्प्ट आणि 66 राईट आहेत, तर उरलेले जे 14 आहेत ना, त्यातले कोणते 2-3 काढता येईल. आणि ते कसे काढायचे यासाठी तुम्हाला ग्रुप पाहिजे, की ग्रुप मेंबर्सनी कोणते अटेम्प्ट केले होते, खरंच कोणता इझी होता, किंवा मग ॲनालिसिस तसं झालं पाहिजे. आणि मी पण एका टेस्ट ॲनालिसिस घेईल. आता या संडेचा तर प्लॅन बनवलेला आहे, उद्याचा वेगळं सेशन आपलं, पण नेक्स्ट संडे तुम्हाला एक सेम टेस्ट द्यायला लावल मी. आणि शक्यतो ऑलिव्हबोर्डची द्यायला लावू, कारण जानेवारीमध्ये जवळपास 600 मुलांनी ऑलिव्हबोर्ड घेतलं होतं आणि आता पण खूप मुलं ऑलिव्हबोर्डची डिमांड करताय. तर ऑलिव्हबोर्डचं एखाद्या टेस्ट आपण ॲनालिसिस घेऊ, पुढे मी सांगतोच तुम्हाला. तर ते एक बघा, ज्यांनी तो व्हिडिओ नव्हता बघितला मागच्या वेळेस RRBच्या स्ट्रॅटेजी, तो एकदा बघून घ्यावं तुम्हाला इच्छा असेल तर. फायदा कशाचा झालाय तर 20 मिनिटच्या टेस्टचा, टेलिग्राम लाईव्ह सेशनचा, हे मी आधीच बोललो. ठीक आहे. आता मुलं विचारत असेल सर आमच्या टीमला लाईव्ह सेशन आहे तरी कसे, तर लाईव्ह सेशनचं बघा काय काय. एक तर बऱ्याच जणांनी मेसेज केले होते आम्हाला विसरले की काय, तर तसं काहीच नाहीये, तुमच्यासाठी पण तयारी, फक्त मागे थोडंसं आम्ही बिझी होतो. तर पहिलं तर टेलिग्रामचं लाईव्ह सेशन आहे ते कंपल्सरी करायचं. त्याच्यानंतर यूट्यूबचे लाईव्ह सेशन्स होतील. आता यूट्यूबचे मेन्सचे लाईव्ह सेशन कसे असतील, एव्हरी वेन्सडे, प्रत्येक बुधवारी मॅडमचं मेन्सचं चालू केलेलं आहे, बरोबर. मागच्या वेळेसचं सेशन पण मॅडमचं खूप भारी झालं, तर मॅडमचं बुधवारी करा. सरांचं मोस्ट प्रोबेबली सॅटर्डे किंवा संडे राहील, लॉजिकचं सॅटर्डे किंवा संडे, कारण माझं सॅटर्डेला वीकली टॉक असतो म्हणून मी संडेला घेऊन टाकल. तर प्रत्येक संडेला तुमचं एक सेशन राहील मॅथ्सचं, बुधवारी एक सेशन राहील इंग्लिशचं, आणि लॉजिकचं मग सॅटर्डेला जर ठेवलं किंवा संडेला, दोन्हीपैकी एक बघू, म्हणजे तुमचे 3 एक सेशन होतील, म्हणजे आठवड्यातनं तुमचे 3 दिवस तरी सेशन होत आहेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला हे म्हटलं होतं की जी आमची ऑनलाईन बॅच चालू आहे तिकडे, आता त्या ऑनलाईन बॅचचे जे 3 स्टार प्रॉब्लेम असतील किंवा जे मेन्स लेवलचे प्रॉब्लेम असतील ते तर आम्ही तसेही डायरेक्ट युट्यूबवरती घेणार आहे. आता ते प्रॉब्लेम असे नाही की प्रत्येक वेळेस सॅटर्डे संडेलाच येतील, ती त्या बॅचचं असं होऊ शकतं कधी कधी मंगळवारीच मेन्सचे प्रॉब्लेम असतील, कधी कधी गुरुवारी असतील. तर जेव्हाही केव्हा असेल ना, एक दिवस अगोदर मी त्याचं थंबनेल टाकून तुम्हाला टेलिग्रामवरती हे टाकून देईल, त्याचं लाईव्ह स्ट्रीमिंगचा आधीच ऑप्शन देऊन टाकेल की उद्या असं सेशन आहे युट्यूब लाईव्ह म्हणून. तर तुम्ही त्याबद्दल निश्चिंत राहा. फक्त आता तिथं बेसिक चालू आहे सध्या, बेसिक 10-15 दिवसात आम्ही पुढे आलो की मग तुम्हाला त्यात पण इंट्रोड्यूस करतो. जर बेसिक मधला एखादा भारी टॉपिक असला ना, तर मी तेही सेशन घ्यायला तयार आहे, जसं की नंबर सिरीज म्हणा किंवा कुठलं एखादं मेन्सचं असलं तर. सो तुम्हाला एवढे सेशन्स आहेत बघा. ऑनलाईन सेशन्स जे आहेत ओल्ड स्टुडंटसाठी, बुधवारी इंग्लिश, सॅटर्डे किंवा संडेला एका ठिकाणी कुठेतरी लॉजिक, संडेला फिक्स मॅथ्स, हे 3 झाले. आणि जसे जसे आमचे ज्या रिस्पेक्टिव्ह बॅचेसमध्ये ऑनलाईन जी बॅच चालू आहे त्या बॅचमध्ये जेव्हा पण मेन्सचं सेशन राहील ते आम्ही तसं पण युट्यूबवर जुन्या मुलांसाठी घेऊनच येणार आहे, कारण त्यांना परत त्या बॅचमध्ये ॲड करा, इनॅक्टिव्ह करा, ते फार कॉम्प्लिकेटेड असतं, म्हणून आम्ही तसं डिसिजन घेतलेले. हे प्रॉमिस मी तुम्हाला आधी पण केलं होतं, बरोबर. सो हे सगळं तुमचं चालू होतं की काळजी नका करू. याच्यात काही जणांचं म्हणणं होतं की सर
जे कॉन्टचं सेशन राहील उद्या करायची 3 वाजता आपण सेशन ठेवू. एक टेंटेटिव्ह टाइम सांगतो मी तुम्हाला, फिक्स टायमिंग थोड्या वेळात तुम्हाला एक लिंक येऊन जाईल. सो ते जे आहे त्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय घेणार आहे, जसं मागच्या वेळेस आपण 10 वर्ड प्रॉब्लेम्स घेतले होते तसे यावेळेस पण वर्ड प्रॉब्लेम, नंबर सिरीज, त्यानंतर काही मुलांची डिमांड होती सर केसलेट पण घेऊन बघा, एखादा केसलेट असं एक मिक्स सेशन ठेवू, कारण आता गॅप बराच पडलेला, आपण जवळपास 2 आठवड्यापासून भेटलो नव्हतो. तर एकदा रुटीनमध्ये येऊन जाऊ. रुटीनमध्ये आल्यानंतर मग आपण पुढच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी डिसाईड करू. हवं तर नेक्स्ट वीकमध्ये ऑलिवोर्डच्या एखाद्या मॉक टेस्ट अनालिसिस, किंवा मग मुलांचं काय म्हणणं होतं ऑलिवोर्डच्या मॉक टेस्ट अनालिसिस, कारण क्लासमध्ये खूप भारी व्हायचं ते. क्लासमध्ये सगळ्यांना आठवत असेल एक्झामच्या आधी आपण एकच नंबरची टेस्ट सांगायचो, कुठली तरी फिक्स, लाईक 7 नंबर 9 नंबर, आणि त्याच्यावर घ्यायचो. तर तसं आपण करू, नक्की करू, त्याबद्दल निश्चिंत राहा. सो ते एक इम्पॉर्टंट राहील. तर आता मला वाटतं उद्याचं सेशन होऊन जाऊ द्या. उद्याच्या सेशन नंतर तुम्ही मला फीडबॅक द्या, त्या फीडबॅकवरती मी पुढचं डिसाईड करेल, कारण ऑनलाईन बॅच बऱ्यापैकी सेट झालेली आहे, त्यामुळे तुम्हाला पूर्ण वेळ देता येणार आहे, काही काळजी करू नका. ठीक आहे. बाकी काही अनाउन्समेंट्स आहेत तर पटापटा बघा. अनाउन्समेंटमध्ये पहिले ऑलिवोर्डच्या टेस्ट सिरीजच्या अनाउन्समेंट. ऑलिवोर्डच्या टेस्ट सिरीजच्या अनाउन्समेंटचं असं आहे की आता जे नवीन बॅचचे स्टुडंट्स होते आणि जुने दोघांचे सांगतो मी, नवीन बॅचच्या स्टुडंट्सनी 5,000 रुपये आपली ऑनलाईनची फीस होती ना, त्यांनी 6,200 भरले होते. भरपूर जणांनी भरले होते. 1,200 रुपये एक्स्ट्रा भरले होते. ते 1,200 रुपये कशासाठी होते, ऑलिवोर्डच्या टेस्ट सिरीजसाठी. तर ऑलिवोर्डची टेस्ट सिरीज आम्ही त्यांना त्यावेळेस दिली नाही, कारण की खूपच गोंधळ होता ॲडमिशनचा, भरपूर मेसेजेस होते, भरपूर कॉल्स होते. सो आम्ही त्यांना म्हटलं होतं की थोडंसं लेट देऊ, तर आम्ही तुम्हाला उद्या देणार आहे. उद्या 2 ऑगस्टला ज्यांनी ते 1,200 पे केले होते ना, सगळ्यांना ऑलिवोर्डच्या टेस्ट सिरीजचे ID पासवर्ड भेटून जातील, ज्यांचे ॲडमिशन्स झालेले आहेत न्यू स्टुडंट्सचे. ठीक आहे. आता काही जुने स्टुडंट होते जे म्हणत होते की सर आम्हाला 1,200 रुपये पे करून आत्ता करायचंय, तर हो तुम्ही पण करू शकता. उद्याचाच दिवस ठेवलेला आहे आम्ही. तर उद्या दिवसभरात काय करा, तुम्ही ते 1,200 रुपीज काय असतील ते पे करा, आणि परवाच्या दिवशी म्हणजे मंडेला, म्हणजेच 3 तारखेला 3 ऑगस्टला रात्रीपर्यंत तुम्हाला ID पासवर्ड तुमचे भेटून जातील. कारण तुम्ही उद्या पेमेंट करणार संडेला, तर मंडेला सर ते क्रॉस चेक करतील की आमच्यापर्यंत आलंय का, व्यवस्थित आलंय का वगैरे. आतापर्यंत तर एकही पेमेंट फ्लॉप नाही गेलं, बट स्टील एकदा क्रॉस चेक केलेलं बेटर आहे. सो प्रोसेस काय राहील, प्रोसेस अशी राहील की तुम्हाला खाली बघा एक पट्टी येत असेल, त्या पट्टीवरती 84चा नंबर असेल व्हॉट्सअपचा, बरोबर. त्या 84च्या व्हॉट्सअपच्या नंबरवरती फक्त मेसेज करायचा की सर मला ऑलिवोर्डची टेस्ट सिरीज घ्यायची आहे. मग सर तुम्हाला अकाउंट डिटेल्स पाठवतील, अकाउंट नंबर देतील आणि QR कोड देतील. त्या अकाउंट डिटेल्सवरती 1,200 रुपये ट्रान्सफर करा, त्याचा स्क्रीनशॉट काढा सक्सेसफुलचा, तो स्क्रीनशॉटही पाठवून द्या, तुमचं नावही पाठवून द्या. सर ते व्हेरीफाय करतील मंडेला आणि तुम्हाला ID पासवर्ड सेंड करतील. क्लिअर. इतकी सिंपल प्रोसेस आहे. याच्यासाठी फक्त फोन नका करू 84च्या नंबरवर. फोन करायचा असेल तर बाकीचे वेगळे नंबर्स दिलेले आहेत तुम्हाला, किंवा अनिल सरांचा नंबर बऱ्याच जणांना माहिती असेल, अनिल सरांना कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला व्यवस्थित सांगतील. क्लिअर. हाच मेसेज मी हवं तर टेलिग्रामवरही टाकेल, काही दिवस अगदी टाकला होता आणि तो परत टाकतो. खूप मुलांनी डिमांड केली होती, भयंकर, भरपूर जुने मुलं विचारत होते, तर आम्ही मुद्दाम एक दिवस ठेवलाय, म्हणजे जास्त गोंधळ नको व्हायला. ठीक आहे. क्लिअर आहे. सो ऑलिवोर्डच्या टेस्ट सिरीज बद्दल अजून डिटेल जर काही ऐकायचं असेल, मुलं म्हणतात सर व्हॅलिडिटी सांगा. 1 वर्षाची त्याची व्हॅलिडिटी राहील. 1,200 रुपये आहेत, ते बाहेर काहीतरी 2,500ला भेटतंय, पण आपण जसं जानेवारीत 600 ऑलिवोर्डचे पॅक घेतले होते तसंच आताही घेतलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना ते डिस्काउंटमध्ये भेटून जाते. ठीक आहे. बाकी तुम्हाला नसेल घ्यायचं तर काहीच हरकत नाही आहे, कोणालाच फोर्स नाहीये त्याच्यामध्ये. क्लासचे त्यांचे काही पर्सेंटेज ठरले का, तर असं काही नाहीये. तुम्ही नाही घेतलं तरी चालेल. मी हे क्लासमध्ये आधी पण सांगितलं, एकदा आता रिपीट करतो. काही मुलांचं असं म्हणणं असेल की सर एकट्याला घ्यायला जमत नाही, मी शेअरिंगमध्ये घेऊ का, तर हो तुमची चॉईस. ज्यांना असं वाटतं की सर मला शेअरिंगमध्ये घ्यायचंय, हो तर मला मेसेज करा. समजा मला जर 4 मुलांचे मेसेज आले की सर मला शेअरिंगमध्ये घ्यायचंय, मी 4 जणांना तुमचे एकमेकांचे नंबर सेंड करून देईल. तुम्ही मग 4 जणांमध्ये 2 पॅक किंवा 1 पॅक किंवा 3 पॅक तुमच्या हिशोबाने तुम्हाला जसं करायचं तसं करा, तसंही करू शकतो. फोर्स कुणालाच नाहीये, पण सगळ्यांना माहिती की जेवढे क्लासचे रिझल्ट आहे 99% मुलं तर तेच वापरतात, ऑलिवोर्डच. आणि दुसरे मॉक टेस्ट द्यायचे बरं का, फक्त ऑलिवोर्ड नाही द्यायचे, त्याला जास्त यूज टू नाही झाले पाहिजे. ऑलिवोर्ड एक प्रॉपर सोर्स ठेवा तुमचा. बाकी बँकर्स अड्डा झालं, प्रॅक्टिस मॉक झालं, प्रॅक्टिस मॉकचा पण फीडबॅक चांगला आहे, तेही देत राहायचे, काही प्रॉब्लेम नाही. क्लिअर. आय होप की ऑलिवोर्डशी रिलेटेड सगळ्या गोष्टी क्लिअर असतील. आणि ऑलिवोर्डचे पॅकमध्ये सर एक्झाम कधी रिव्हील होतील वरती, तर ऑलिवोर्डचं जे त्यांची सिस्टीम आहे तीच सगळी राहणार आहे. आम्ही तुम्हाला फक्त एक सिंपल काम करतोय, 2,500 रुपयाची टेस्ट सिरीज 1,200 मध्ये देतोय, कारण आपण सगळे क्लासचं त्यांच्यासोबत चांगलं कनेक्शन आहे आणि सगळेजण एकदाच घेत आहे म्हणून तो डिस्काउंट आहे. बाकी त्यांचे जे फीचर्स आहेत की बाबा आता SBI POची ॲड आली तर SBIच्या टेस्ट ओपन होतील, आता RRBची ॲड आली तर RRBच्या टेस्ट ओपन झाल्या, त्यानंतर समजा RBIची ॲड आली तर RBIच्या टेस्ट ओपन, व्हॉट एव्हर काइंड ऑफ असं, किंवा IBPSची आली, सगळे तीच फॅसिलिटी असणार आहे. त्यात आपण काही चेंजेस नाही केलेले. हा फक्त 1 वर्ष व्हॅलिडिटी, 31 जानेवारीपर्यंत नाही, पूर्ण 1 वर्ष आहे. म्हणजे तुम्हाला 31 जुलैपर्यंत भेटेल. समजा आज 1 ऑगस्ट आहे ना, आपण 2 ऑगस्टला देतोय, तर 31 जुलैपर्यंत व्हॅलिडिटी राहील. क्लिअर. काही डाऊट असला आता तुम्ही तर एकदा वेबसाईटवरती जाऊन चेक करा. ऑलिवोर्डच्या त्यांची जी ऑफर आहे तीच असणार आहे, फक्त रेट कमी असणार आहे. पुढे डाऊट्स क्लिअरिंग सेशनला ॲड करा असे खूप जण म्हणत होते. हा वीकली टॉक ऐकल्यानंतर खूप मुलांचे मेसेजेस येतात किंवा कमेंट्समध्ये पण येतं. तर आम्ही कमेंट्समध्ये तुम्हाला एक नंबर पण दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही मेसेज करायचा, तुम्हाला आम्ही ॲड करू. पण काय होतं, इतके सगळे मेसेजेस एकदा येतात ना, ॲड करायला थोडासा वेळ लागतो. तर थोडे पेशन्स ठेवत जा, लगेच करायला चालू होऊन जातात. सर मी नंबर पाठवला, मला अजून ॲडच नाही केलं. अरे बाबा तुम्ही कमेंट केली लगेच 2 मिनिटात तुम्हाला ॲड करतील असं नाहीये. ती कमेंट बघायला तिथपर्यंत थोडा वेळ
लागतं, बाकीच्या पण गोष्टी असतात. पण आजपर्यंत असं कोणाचंच नाही झालं की बाहेरच्या क्लासचे स्टुडंट आहे आणि ते म्हणतात की सर आम्हाला ॲड नाही केलं. 100% आम्ही सगळ्यांना ॲड करतो, फक्त तुम्ही रेग्युलर प्रोसेस फॉलो करा, थोडी पेशन्स ठेवायचे तिथे, ठीक आहे. त्यानंतर जे स्टुडंट बॅचमध्ये ॲड झालेत, भरपूर जणांनी आपलं ॲप डाउनलोड केलेलं आहे आणि ते म्हणताय की सर मला काहीच दिसत नाही त्याच्यामध्ये. ज्या मुलांनी ऑनलाईन ॲडमिशन केलेलं आहे त्यांच्यासाठीच ते ॲप आहे आणि त्यांना त्यातलं भरपूर काही गोष्टी दिसत आहेत. जर का समजा मी ॲडमिशन नाही घेतलेलं पण मी ॲप डाउनलोड केलेलं आहे तर त्यात माझ्यासाठी जास्त काही नाहीच आहे, कारण ॲप आपण एकदम सिम्पल ठेवलेलं आहे. ॲपचा यूज काय होतोय, तिथे आम्ही लाईव्ह क्लासेसचा फायदा होतोय मुलांना, व्हिडिओजचा. दुसरं तिथं रेकॉर्डेड व्हिडिओज भेटताय, त्यानंतर टेस्ट भेटताय, क्लास वर्क, होमवर्क, मटेरियल भेटतंय. तर ते फक्त त्यांच्यासाठी, बाकी एक्स्ट्रा असं काहीच नाही त्याच्यामध्ये. एक्स्ट्रा सगळं आपण टेलिग्रामवर ठेवलेलं आहे. टेलिग्रामवर तुम्हाला GOT येतंय, DI येतंय, केसलेट येतंय. त्यामुळे जे दुसरे मुलं आहेत जे मला रेग्युलर मेसेज करतात की सर आम्हाला काही दिसत नाही, तुम्हाला कोणत्या बॅचमध्ये त्यांनी ॲडच नाही केलं, तुम्हाला दिसेल कसं? क्लिअर? त्यामुळे तुमच्यासाठी टेलिग्राम, यूट्यूब हे सोर्सेस आहे. ॲप जे आहे ते फक्त ज्या मुलांनी ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांना त्याचा फायदा होतोय. क्लिअर? ओके. आणि 4 स्क्रीनशॉट आहेत, स्क्रीनशॉट एकदा पटापट असतो. मुलांचं काय म्हणणं आहे, शेगावचा ऋषिकेशचं म्हणणं होतं की सर ते ती नोटीस तुम्ही टाकली नाही म्हणे एक्झाम पोस्टपोन झाल्याची SSCची. ते बघा अशा भरपूर न्यूज येतात, थोड्याशा निगेटिव्ह असतात कधी कधी, त्या मी टाकतच नाही. जसं ते बँकांच्या मर्जरची फेक न्यूज होती ती टाकली नाही, किंवा SSCचं शेड्यूल समजा पोस्टपोन झालं, काही पॉईंटच नाही टाकण्यामध्ये, त्यामुळे आम्ही मुद्दाम टाकत नाही. तुम्हाला असं नका वाटू देऊ की यांना माहित नाही काय, अरे पण उपयोगच नाही टाकून, त्यामुळे कधी कधी सोडून देत होते. त्यानंतर मोहिनीचं म्हणणं होतं की थँक्यू, हार्टफुलनेसचं जे मेडिटेशनचं 3 डेजचं सेशन घेतलं होतं टेलिग्रामवरती, त्याच्या अपडेट्स टाकलं, त्यामुळे तिला खूप जास्त फायदा झाला. तर ज्यांनी ते सेशन केलं भरपूर जणांनी मेसेज केला, पण हिचा मी एक स्क्रीनशॉट काढून ठेवला होता. तर बाकीच्यांनी पण करा. रेग्युलर आम्ही कुठली मॉक टेस्ट आहे का टेलिग्रामवर टाकतो, त्यानंतर कुठलं हे हार्टफुलनेसचं एखादं सेशन असेल ते पण टाकतो. सगळ्या अपडेट्स टेलिग्रामवर येत असतात. टेलिग्राम रेग्युलरली फॉलो करा. दिवसात एक 5 मिनिटं फक्त ओव्हरलुक करून घ्यायचा, ठीक आहे. एक अजून मेसेज होता की सर बँकर्स अड्डाच्या मॉक टेस्ट परचेस केल्या बऱ्याच जणांनी. ते पण आपण एक टाकलं होतं बघा. त्यांनी ग्रामीण बँकेचं फ्रीमध्ये पॅक दिलं होतं सगळ्यांना, फ्रीमध्ये. त्याचा एक काहीतरी कोड होता, महा काहीतरी होतं बघा ते. तर हिचं असं म्हणणं होतं की सर ज्या मुलांनी ते परचेस केले त्यांना सांगा त्या टेस्ट द्या, कारण त्या टेस्ट खूपच इझी आहे आणि न्यू स्टुडंटला कॉन्फिडन्स वाढण्यासाठी तर खूपच जबरदस्त आहे. ज्यांनी पण ते फ्रीवाला पॅक घेतलं होतं बँकर्स अड्डाचं, बिंदास द्या, पण त्या कॉन्फिडन्स वाढण्यासाठी आणि प्रीसाठी चांगलं आहे. आणि जर तुम्हाला अजून काही भारी करायचं असेल तर मग ऑलिवूड बेस्ट आहे. ऑलिवूडली तर त्याच्यापेक्षा तर लेवलवरती राहणार नाही. सो मला वाटतं दोघांचं कॉम्बिनेशन खूप जबरदस्त होईल, बँकर्स अड्डा प्लस ऑलिवूड. तर तिचं म्हणणं आहे की मेमरी बेस्ड पेपर आहेत, ॲक्च्युअल पेपरच्याच लेवलचे आहेत, मुलांना खूप जास्त फायदा होईल. पण ऑलिवूडचंही सांगा, कारण की त्याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स पण वाढतो समजा. आणि RBI मेन्सच्या मॉक टेस्ट जमलं तर कॉमन टेस्ट घ्या, जसं तुम्ही क्लासमध्ये घ्यायचे आणि त्याचा ॲनालिसिस घ्या. मी पण आधी पण बोललो. एक संडेला आता आपण एक सेशन ठेवलेलंच आहे उद्याचं, ते सेशन होऊ द्या, नेक्स्ट संडेला आपण तसं ठेवू, ठीक आहे. बाकी अजयचे मेसेज होते बघा की काय काय करायला पाहिजे. ॲक्युरसी तर इम्पॉर्टंट आहे अटेम्प्टसाठी. आता याचं मला अजयचं रेग्युलर असं म्हणणं आहे की सर बघा माझ्या कन्सिस्टंटली ॲक्युरसी ते, आता मी काय करू. तर मी जो आधी पॉईंट बोललो की आता फक्त जे उरलेले क्वेश्चन्स आहेत त्यातले कोणते क्वेश्चन्स काढता येईल ते बघा. जर समजा तुम्ही असं म्हटले की सर मी 80 पैकी 60 क्वेश्चन अटेम्प्ट केले, 60 राईट आहे आणि उरलेल्या 20 क्वेश्चनमध्ये सर असं काही नाहीच आहे, आता मी कोणता क्वेश्चन ॲड करू. तर मग हे बघा, ते जे 60 अटेम्प्ट केलेत ना त्यातला एखादा तर क्वेश्चन असेल तर तुम्ही अजून फास्ट करू शकता. लाईक तुम्ही 40 सेकंदात केलाय तर तुमच्या एक मित्रांना वगैरे विचारायचं, कोणीतरी 20 सेकंदात केला असेल, मग तुम्हाला कळेल की अरे नाही यार इथं 20 सेकंद सेव्ह होत आहे. तर असं काहीतरी डोकं लावा. सो असं तुम्हाला बघावं लागेल की त्या 60 पैकी काही क्वेश्चन फास्ट करायचे, म्हणजे थोडी जागा तयार होईल तिथे, आणि मग दुसरे क्वेश्चन मर्ज करायचे, असं करता येईल. त्याला मी बरंच बोललोय की आता ॲनालिसिसच्या पार्टवर फोकस करावं लागेल, आणि ॲनालिसिस मी एकदा घेतल्यानंतर तर बराच पिक्चर क्लिअर होऊनच जाईल. चलो ठीक आहे, तर एवढं होतं आजच्या विकली टॉकमध्ये. अजून काही पॉईंट्स राहिले असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका, ते मी कव्हर करायचा प्रयत्न करतो नेक्स्ट टाइम, किंवा मला कॉन्टॅक्ट करा. त्यानंतर काही व्हिडिओज आहे, आणि आपलं शकुंतला देवी राहिलं ना, ओके शकुंतला देवीचं देवी कट झालं का, शकुंतला देवी. सो शकुंतला देवी मला वाटतं रिलीज झालेला आहे, मी पण नाही बघितला अजून, कालच रिलीज झाला वाटतं अमेझॉनवरती. तर सगळ्यांनी बघा तो ॲज अ रिफ्रेशमेंट म्हणून. घरी बोंबा ठोकू नका, सरांनी पिक्चर बघायला लावला म्हणून, ॲज अ रिफ्रेशमेंट म्हणून सांगतोय मी. बाकी दिल बेचारा पण आहे, पण तो तुमचा पर्सनल कॉल आहे, जास्त इमोशनल होऊन गडबड नको व्हायला. सो एक चांगला पिक्चर राहील, आणि थोडंसं मॅथ्स आहे त्याच्यामध्ये, आपलं वैदिक मॅथ्स टाईप, त्यामुळे बऱ्याच जणांना मजा पण येऊ शकते. जसं मागे मी खूप आधी कोटा फॅक्टरी सजेस्ट केलं होतं, कारण थोडंसं रिलिव्हंट होतं ते. पण असं मी तुम्हाला हे नाही म्हणते की पिक्चरच बघत बसा म्हणून, ते थोडंसं रिफ्रेशमेंट म्हणून सांगतोय. तर एक बघू शकता. आणि काही व्हिडिओज आहेत, व्हिडिओज टाकू आपण. भरपूर जणांनी मेसेजेस केलेले आहेत. शुभम लोहारांनी एक व्हिडिओ पाठवला आहे, प्रवीणनी पाठवलेला आहे, सारिकाने पाठवलाय, अक्षयने पाठवलाय, अभयनी पाठवलाय, खूप आहेत. मी सगळे टेलिग्रामवरती टाकून देतो, ठीक आहे. चलो, आय होप की सगळेजण काळजी घेत असाल, घरीच थांबा. अजून काही डाऊट्स असले तर शेअर करा. मागच्या वेळेस जी गडबड झाली माझ्याकडनं, विकली टॉक मिस झाला, तो याच्या पुढे कधी होणार नाही. दरवेळेस आम्ही विकली टॉक घेऊ. काही पॉईंट्स राहिले असतील तर मला नक्की सांगा, मी पुढच्या वेळेस ते कव्हर करतो, ठीक आहे. चलो, कन्सिस्टन्सी आणि पेशन्स 2 गोष्टी लक्षात ठेवा, या 2 गोष्टी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. चलो, विल स्टॉप हिअर. काळजी घ्या, घरातच राहा.